प्रश्न आहे, क्लोरेला क्लॅमिडोमोनास खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे जीवाणू, पर्याय क्रमांक 2 कवक, पर्याय क्रमांक 3 शैवाल आणि पर्याय क्रमांक 4 विषाणू. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शैवाल, म्हणजेच ही सर्व शैवालाची उदाहरणे आहेत. कुजणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांची शरीरे कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात. पर्याय क्रमांक 1 जीवाणू, कवक, शैवाल आणि विषाणू. कुजणारे पदार्थ यामध्ये जे आढळणारे आहेत ते आहेत कवक, म्हणजे कवक हे कुजणारे पदार्थ किंवा मृतजीव सजीव जे आहेत अशामध्ये आढळून येतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कवकामध्ये प्रजनन टिंबटिंब या पद्धतीने होते. पर्याय क्रमांक 1 आहे लैंगिक, अलैंगिक, पर्याय क्रमांक 3 1 व दोन्ही, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. कवक जे आहेत या कवकांमध्ये लैंगिक आणि अलैंगिक या दोन्ही पद्धतीने प्रजनन होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. जीवाणू व आदिजीव यामध्ये प्रजनन टिंबटिंब या पद्धतीने होते. पर्याय आहे लैंगिक, पर्याय क्रमांक 2 अलैंगिक, 1 व 2 दोन्ही आणि दोन्ही नाही. जीवाणू आणि आदिजीव यामध्ये जे प्रजनन होते ते असते अलैंगिक प्रजनन. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. पर्याय आहे जीवाणू, आदिजीव, कवके आणि शैवाले. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आदिजीव, म्हणजे आदिजीव हे माती आणि गोडे पाणी व समुद्रामध्ये आढळतात. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. विषाणूंच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 1 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शनीच दिसू शकतात. विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. DNA व RNA हे विषाणू आहेत. वरील तीनही विधान हे बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. विषाणूंच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीत ते राहू शकतात, हे बरोबर आहे. वनस्पती व प्राण्यांच्या मृत पेशीतच ते राहू शकतात. वनस्पती व प्राण्यांच्या मृत पेशीत जे राहणारे सजीव आहेत ते कवक आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 अबरोबर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पोलिओ, इन्फ्लुएन्झा, HIV, एड्स हे विषाणूजन्य रोग खालीलपैकी कोणात आढळतात? पर्याय आहेत मानव, गुरे, वनस्पती यापैकी नाही. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल, म्हणजे मानवाला हे वरील रोग होतात. पिकोर्ना विषाणू खालीलपैकी कोणात आढळतो? पर्याय आहे मानव, गुरे, वनस्पती, प्राणी. पिकोर्ना हा जो विषाणू आहे हा गुरांना होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मानवामध्ये कोणते विषाणू आढळतात? पोलिओ, इन्फ्लुएन्झा, HIV, एड्स हे वरील सर्व विषाणू मानवामध्ये आढळतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टोमॅटोमध्ये कोणते विषाणू आढळतात? पर्याय क्रमांक 1 आहे विल्ट, इन्फ्लुएन्झा, बॅक्टेरियोफेज, मोझाईक. टोमॅटोमध्ये विल्ट हा विषाणू आढळतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. तंबाखूमध्ये कोणते विषाणू आढळतात? विल्ट, इन्फ्लुएन्झा, बॅक्टेरियोफेज, मोझाईक. तंबाखूमध्ये मोझाईक हा विषाणू आढळतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टिंबटिंब हे विषाणू जीवाणूवरती हल्ला करतात. विल्ट, इन्फ्लुएन्झा, बॅक्टेरियोफेज, मोझाईक. पर्याय क्रमांक 3 बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अचूक जोडी ओळखा. अमिबा पॅरामेशियम गढूळ पाण्यात आढळतात, हे अगदी बरोबर आहे. अँटामिबा हिस्टोलिका यामुळे अमांश होतो, हे पण बरोबर आहे. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा मलेरिया किंवा हिताप होण्यासाठी कारणीभूत आहे. आणि युग्लिना हे जे आहे हे स्वयंपोषी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे सर्व बरोबर आहेत, म्हणजेच अचूक आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे असेल पर्याय क्रमांक 4.
अचूक जोडीचा पर्याय निवडा. कवक या ठिकाणी कॅन्डिडा हे कवक आहे. प्रोटोझोआ जो आहे तो अमिबा हा प्रोटोझोआ आहे. विषाणू जो आहे तो बॅक्टेरियोफेज हा विषाणू आहे. क्लोरेला हा जो आहे तो शैवाल आहे आणि आदिकेंद्रिकी जो आहे तो जीवाणू आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.